ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कुशावर्त या ठिकाणी स्नान करून सुरू केली जाते. येथे स्नान करून या मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांचं दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणेला सुरुवात केली. येथूनच पुढे आलो की आपण महादेवाचं कलश दर्शन करून त्र्यंबकेश्वराला नमन करून पुढे जातो. आपण आता प्रयाग तीर्थ त्र्यंबकेश्वरचं प्रयाग तीर्थ या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. येथे देखील आपण हातपाय धुवून आणि येथेच असलेल्या या जुन्या शिवमंदिरांमध्ये आपण भगवान शिवाचं दर्शन घेऊन यात्रा पुढे सुरू करतो. हर हर महादेव. आणि पुढे आल्यानंतर आपण अशा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊन आपण गौतम ऋषीच्या मंदिराकडे निघतो. मोठ्या भक्तीने श्रद्धेने शिवशंकरांचं नामस्मरण करत आपण या गौतमबारीमध्ये येऊन पोहोचतो. इथे आल्यानंतर आपण काही फुले घेऊन हा सुंदर असा गौतम ऋषींचं मंदिर आपण या ठिकाणी पाहतो आणि या ठिकाणी गौतम ऋषींना नमन करून आपण गौतम ऋषींचं दर्शन घेतो. गौतम ऋषी आणि अहिल्या यांचं दर्शन घेतल्यानंतर सुरू होतो परतीचा प्रवास. तर मित्रांनो, हा रील पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शिवशंकर आपल्याला चांगलं आयुष्य देवो हीच कामना. हर हर महादेव. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन रीलमध्ये.